नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब किचनमध्ये। आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत जी की तुम्ही रोज रोज नाश्त्याला बनवली तरी बोर होणार नाहीत आणि अगदी अचूक प्रमाणात बनवून तयार कराल आणि ज्यांना जमत नसेल ते देखील एकदम परफेक्ट ही रेसिपी बनवू शकता। तर अशीच तुम्हाला मी अगदी सॉफ्ट फ्लफी आणि परफेक्ट असा खमण ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। तर पूर्ण रेसिपी बघा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला फीडबॅकमध्ये नक्की कळवा। तर इथे आपण जो काही खमण ढोकळा बनवणार आहोत त्यासाठी मी इथे 2 कप बेसन पीठ घेत आहे। तर इथे मी कपाचा वापर केलेला आहे। या जागी तुम्ही वाटीचा किंवा एखाद्या ग्लासचा मेजरमेंटचा तुम्ही कोणतंही एक माप ठरवून घ्यायचे, त्याच्या मापाने तुम्ही हे घ्यायचे। तर मी इथे कप घेतलेला आहे, जो मेजरमेंट कप असतो तो। तर त्या कपाने मी इथे 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण इथे बेसन पीठ तर घेतलेलं आहे, पण बेसन पीठ हे घरचं घ्यायचं की बाहेरचं हे मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर कधीही खमण ढोकळा बनवत असताना बेसन पीठ हे बाहेरचंच घ्या, जे की एकदम तुमचा नायलॉन टाईप तुमचा हा खमण ढोकळा बनून तयार होईल जाळीदार। कारण जे आपलं घरचं बेसन पीठ असतं त्याच्याने आपला परफेक्ट असा जाळीदार नायलॉन ढोकळा हा बनतच नसतो। तर त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते, जेव्हाही तुम्हाला खमण ढोकळा बनवायचा आहे त्यावेळेस बेसन पीठ हे बाहेरचं बाजारातलं जे रेडीमेड पीठ असतं पाकिटातलं ते यूज करायचे। त्याच्याने आपला जो खमण ढोकळा असतो तो अतिशय असा मस्तपैकी असा फ्लफी आणि स्पंजी बनून तयार होतो। सुरुवातीला आपण इथे जो लिक्विडचा बेस असतो खमण ढोकळ्याचा तो बनवून घेत आहोत। तर त्यामध्ये मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 मोठा चमचा साखर घातलेली आहे, गोड साखर। त्याचबरोबर 1 छोटा चमचा जो की 1 टीस्पून म्हणतो आपण त्याला, तो इथे मी घातलेली आहे बारीक साखर। आणि त्याचबरोबर तेवढ्याच चमचेच्या मापाने मी इथे घातलेले आहे लिंबू सत्व। तर हे सगळं घालून झाल्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपलं जे काही हिंग असतं ते देखील थोड्या प्रमाणात मी इथे घातलेलं आहे। आता ते घालून झाल्यानंतर व्यवस्थित असं साखर चांगलीपैकी वितळेल असं तुम्ही त्यामध्ये चांगल्यापैकी असं व्हिस्कच्या सहाय्याने ते फेटून घ्यायचंय। लिक्विड फॉर्ममध्ये सगळं काही व्यवस्थित असं झाल्यानंतर त्यामध्ये 2 टेबलस्पून असं तेल टाकायचंय। कारण जेवढं तुम्ही त्यामध्ये तेल चांगल्या प्रमाणात टाकाल तेवढा तुमचा जो काही ढोकळा आहे तो असा मऊसूत बनेल आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही खाल तो असा गळ्याखाली चिटकणार नाही। बरोबर, खमण ढोकळा हा जाळीदार बनण्यासाठी तेलाचा देखील तेवढाच महत्त्वाचा रोल असतो। तर इथे तेल देखील हे अगदी कंजूसपणा न करता व्यवस्थित असं त्याला लागेल एवढं तेल त्यामध्ये घालायचंय। जसं की 1 कप बेसनसाठी 1 टेबलस्पून तेल घाततो, तसंच 2 कप बेसनसाठी 2 टेबलस्पून तेल आपण यामध्ये घातलेलं आहे। तर आता जे काही उरलेलं बेसन पीठ होतं ते मी यामध्ये घालत आहे। आता ते व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ते व्यवस्थित असं फेटून घेणार आहोत। जेवढं तुम्ही चांगलं या बेसन पीठला फेटाल तेवढा तुमचा खमण ढोकळा